धर्माच्या गुलामीत खितपत पडलेल्या मनोरुग्णांना काय कळणार फुलेंच्या ज्ञानाचा सागर. जिथं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारा, समानतेच्या बाता मारणारा समाज एका बाजूला आणि याच व्यवस्थेला सुरुंग लावून सर्व समानतेची शिकवण देणारा क्रांतिसूर्य समजायला वेळ तो लागणारच. घरात अंधार झाला तर दिवे लावून प्रकाश पाडता येतो, पण ज्यांच्या पिढ्यानपिढ्या धर्म जातीच्या अंधारात खितपत पडतात अशांच्या आयुष्यात प्रकाश शोधावाच कसा. त्यासाठी उगवावा लागतो क्रांतिसूर्य हातात ज्ञानाची ज्योत घेऊन. दीन दुबळ्यांना द्यावी लागते शिक्षणाची शिदोरी त्यांच्या हातावर. तेव्हा कुठे समजते शिक्षणाची गोडी त्यांना. क्रांतीच्या गप्पा मारायला तर सोप्याच असतात हो, पण जेव्हा कट्टर जातीवादी मानसिकतेला लात मारून जेव्हा पाण्याचा हौद खुला होतो ना, तेव्हा समजते क्रांतीची खरी व्याख्या. धर्माने जिच्या पायात रूढी परंपरेच्या बेड्या घातल्या तिला शिक्षण द्यायचं म्हणजे खायचं काम नाही. तिथं जाणीव असावी लागते तिच्यावर झालेल्या अन्यायाची. नुसतं जय जवान जय किसान म्हणून टाहो फोडणाऱ्यांना काय समजणार इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांची व्यथा. त्यासाठी आसूडच हाती घ्यावा लागतो सरकारच्या विरोधात. आपापल्या परीनं इतिहास मांडून जमत नसतं, त्यासाठी सत्यशोधकच व्हावं लागतं. घरातल्या चुली विझवून जमत नाही प्रत्येक वेळेला, घरातून पण सावित्री घडवावी लागते घरच्यांचाच विरोध स्वीकारून. प्रत्येक माळरानावरची फुलं नुसती पावसाच्या पाण्यावर जगत नसतात, तर काही फुलं घामाच्या आणि रक्ताच्या शहाऱ्यांवर पण फुलत असतात. तेव्हाच करतात ती फुलं जगाला सुगंधित आपल्या विचारांनी. क्रांतिसूर्य होणं सोपं नाही, त्यासाठी जळावं लागतं स्वतः. तेव्हाच तर प्रकाशित होतात कित्येक आयुष्य. अशा या क्रांतिसूर्याला, समाजातलं वास्तव सत्य शोधणाऱ्या सत्यशोधकास क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. जय ज्योती, जय सावित्री.